सुरुवात करूया. जसं बघा मगाशी शेवटच्या सेशन मध्ये आपण पेपर सेकंड मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे आणि आपल्या पुस्तकातला 6वा चॅप्टर जो आहे फर्स्ट टर्म मधला तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा चॅप्टर आपण मागच्या वेळी सुरुवात केलेला होता. तर सुरुवातीला आपण बघत असताना जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन 8th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलं होतं की ज्याच्यामध्ये महत्वाचं योगदान आहे रॉबर्ट फिटाकर या शास्त्रज्ञाचं. त्या रॉबर्ट फिटाकर या शास्त्रज्ञानं लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन हे 5 सृष्ट्यांमध्ये केलं होतं. तर ते 5 सृष्ट्यांमधल्या 3 सृष्टींचा आपण अभ्यास केलेला होता, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगाय. त्याच्यानंतर ज्या 2 सृष्ट्या आहेत किंवा 2 किंगडम ज्या आहेत, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया, म्हणजेच किंगडम म्हणजे सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी, त्यातली सृष्टी वनस्पती किंवा किंगडम प्लांटी म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा पूर्ण चॅप्टर आपण ह्या स्टँडर्ड मध्ये बघणार आहोत किंवा त्याला आपण सुरुवात केलेली होती. तर किंगडम प्लांटी बघत असताना बघा जसं आपण पहिल्यांदा रिवाइज करूया की रॉबर्ट फिटाकरनं 5 किंगडम क्लासिफिकेशन सांगितलं. 5 किंगडम क्लासिफिकेशन सांगत असताना सुद्धा त्यांनी वेगवेगळी तत्व विचारात घेऊन किंवा बेसिक्स विचारात घेऊन त्याने सांगितले होते. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतर किंगडम फंगाय आणि किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया. ह्यातले 3चे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचा अभ्यास आपण 8th स्टँडर्ड मध्ये केलेला आहे. तर त्यातला किंगडम प्लांटी आपण बघतोय. तर किंगडम प्लांटी म्हणजे सृष्टी वनस्पती, त्याची डेफिनेशन सुद्धा आपण बघितली होती. द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग युकॅरियोटिक सेल्स विथ सेल वॉल इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. म्हणजे स्वयंपोषी असे सजीव की ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या पेशी आहेत, युकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी पेशी आहेत, अशा सजीवांचा ग्रुप ज्याला प्लांट्स म्हणतात. प्लांट्स हॅव बिकम ऑटोट्रॉफिक ऍज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. सगळ्यात महत्वाचं याचं वैशिष्ट्य म्हणजे ते ऑटोट्रॉफिक आहेत आणि प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात हरितलवकाच्या मदतीनं, पानांच्या. त्यानंतर बेसिस ऑफ क्लासिफिकेशन हे आपण बघितलं होतं. कोणकोणत्या मुद्द्याचा उपयोग करून क्लासिफिकेशन केलेलं होतं. मध्ये त्यामध्ये पहिल्यांदा जो क्लासिफिकेशनचा बेसिस विचारात घेतला होता ते प्लांट्स जे आहेत ते फ्लॉवरिंग आहेत का नॉन फ्लॉवरिंग आहेत, त्याच्यामध्ये झायलम आहे का फिलम आहे, त्यानंतर कवर्ड आहे का अनकवर्ड आहे, बिया आहेत का बिया नाहीत, आणि असतील तरी सुद्धा ते कवर्ड म्हणजे एनक्लोज्ड आहेत का अनएनक्लोज्ड म्हणजे अनकवर्ड आहेत, हे आपण बघितलं होतं. नंतर बिया जरी असतील त्या सीड्स ज्या असतील त्या परत एकदल आहेत का द्विदल आहेत, मोनोकॉट आहेत का डायकॉट आहेत, हे आपण बघणार आहोत. म्हणून ऍट द हायर लेवल्स ऑफ प्लांट क्लासिफिकेशन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्ड फॉर क्लासिफिकेशन, की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा डिपेंडिंग अपॉन द ऍब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर्स त्याच्यावरून 2 प्रकार पडतात. त्यानंतर दुसरे फ्रुट्स आहेत का सीड्स आहेत याच्यावरून. म्हणून 2 प्रकार कुठले आहेत, क्रिप्टोगेम्स अँड फेन्युरोगेम्स. बरोबर आहे. तर हे सब किंगडम आहेत प्लांट्सचे सब किंगडम. क्रिप्टोगेम्स म्हणजे अबीजपत्री आणि फेन्युरोगेम्स म्हणजे बीजपत्री किंवा अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती. त्यातला क्रिप्टोगेम्स जो आहे म्हणजे अबीजपत्री वनस्पती हा जो सब किंगडम आहे त्याच्या आपण डिव्हिजन 3 कोणत्या आहेत त्या बघणार आहोत किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्सचा आपण अभ्यास करणार आहोत. हे सगळं बघितलंय आपण सुरुवातीला. तुम्हाला थोडक्यात मी रिवाइज करतोय परत. जसं मगाशी मी सांगितलं फेन्युरोगेम्स म्हणजेच काय, बीजपत्री ह्या परत 2 प्रकारामध्ये क्लासिफाय होतात, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स म्हणजे अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी, म्हणजे कवर्ड सीड आणि अनकवर्ड सीड, अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीज, अँजिओस्पर्म्स. हे नंतर आपण डिटेल बघणार आहोत. फक्त आणखी एकदा सांगतोय मी परत, अँजिओस्पर्म म्हणजे काय, बीजपत्री हे 2 प्रकारामध्ये, मोनोकॉट्स अँड डायकॉट्स. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता त्यानंतर आपला प्रत्यक्ष आजचं जे काय आपलं अध्यापन आहे ते कशाशी संबंधित आहे बा, किंगडम प्लांटी क्लासिफिकेशन. हा पहिल्यांदा तुम्ही फ्लोचार्ट जो आहे किंवा ट्री डायग्राम जी आहे ती लक्षात ठेवा. एवढी जरी लक्षात ठेवली तर तुम्हाला एकाच वेळी प्लांटचं क्लासिफिकेशन सांगता येईल. किंगडम प्लांटी 2 सब किंगडम, क्रिप्टोगेमी, फेन्युरोगेमी, अपुष्प, सपुष्प किंवा अबीजपत्री, बीजपत्री. क्रिप्टोगेमी सब किंगडम मध्ये 3 डिव्हिजन, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आज आपण बघणार आहोत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. आणि फेन्युरोगेमी मध्ये जिम्नोस्पर्म
म्हणजे अनावृत्त बीजी आणि अँजिओस्पर्म म्हणजे अवृत्त बीजी, म्हणजे कवर्ड सीड अनकवर्ड सीड. अँजिओस्पर्म मध्ये परत डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन म्हणजे एकदल आणि द्विदल. ठीक आहे, हा चार्ट लक्षात ठेवला की तुम्हाला क्लासिफिकेशन पूर्ण लक्षात येतं. ठीक आहे, तर त्यामध्ये आता क्रिप्टोगेम्स म्हणजे किंगडम प्लांटीचा सब किंगडम जो आहे क्रिप्टोगेम, तो क्रिप्टोगेम जो काय सब किंगडम आहे तो कशावरनं ठरवला होता? जसं मगाशी मी सांगितलं होतं, फ्लॉवरिंग आहे का नॉन फ्लॉवरिंग आहे. मग क्रिप्टोगेमी म्हणजेच काय? अपुष्प म्हणजे फुलं नसणारी, नॉन फ्लॉवरिंग, ज्याला आपण अबीजपत्र म्हणतो. त्याच्यामध्ये 3 डिव्हिजन आहेत. कोणत्या 3 डिव्हिजन आहेत? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. बरोबर आहे. तर ह्या 3 डिव्हिजन मधली पहिली डिव्हिजन म्हणजे विभाग पहिला थॅलोफायटा, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ते आपण बघूया. बघा, पहिलं जे आहे, दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर, म्हणजे त्याची वाढ कशामध्ये होते रे? पाण्यामध्ये. दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. दुसरे आहे, दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय बा? दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट्स, स्टीम, लीव्स, फ्लॉवर्स. म्हणजे काय? अशा ग्रुप ऑफ प्लांट्स मध्ये कुठलाही स्पेसिफिक पार्ट नसतो. रूट, रूट म्हणजे काय? मूळ. त्यानंतर स्टीम, खोड, पानं, फुलं. बट आर ऑटोट्रॉफिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. तरी सुद्धा ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. का सांगा? कारण त्यांच्यामध्ये असलेल्या क्लोरोफिलमुळे. आणि त्याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला अल्गी म्हणजे शैवाल. दिस इज कॉल्ड ॲज अल्गी. अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी, म्हणजे शैवालामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला विविधता दिसून येते. ठीक आहे, बघा आणखी एकदा दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय? दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टीम, लीव्स, फ्लॉवर्स. म्हणजे काय? त्याच्यामध्ये मूळ, खोड, पान असे कुठलेही भाग, फुलं नसतात, तरी सुद्धा ते स्वयंपोषी आहे. कारण स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी वनस्पतींमध्ये पानांची आवश्यकता असते, पानांमधल्या हरितलवाक्याची आवश्यकता असते. परंतु इथं हे कुठलेही भाग नाही आहेत, तरी सुद्धा ते ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी आहेत. कारण का? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, त्याच्यामध्ये असलेल्या हरितलवकामुळे. शैवाल आपण बघू शकतो गटारीमध्ये किंवा घाण पाण्यामध्ये, जिथे पाणी साठलं तिथे शैवाल असतं, त्याच्यामध्ये ते सुद्धा आपल्याला बरीचशी विविधता दिसून येते. त्यानंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय बा? दे मे बी युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, ऑर मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय, अँड मायक्रोस्कोपिक अतिसूक्ष्म असतात, ऑर लार्ज किंवा काही वेळेस ते मोठ्या सुद्धा असतात. तर एक्झाम्पल्स ऑफ अल्गी, काही उदाहरण दिलेत बघा त्याची शैवालांचे. स्पायरोगायरा आहे, त्यानंतर युलोथ्रिक्स आहे, उल्वा आहे, सर्गॅसिम आहे. हे उदाहरण आहेत त्याची. म्हणजे थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये असणारे जे काही अल्गे आहेत किंवा थॅलोफायटा मधले जे काही प्लांट्स आहेत त्याची उदाहरण आहेत. सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर व्हाईल सम आर फाउंड इन सलाइन वॉटर. म्हणजे काही खाऱ्या पाण्यामध्ये असतात तर काही गोड्या पाण्यामध्ये सुद्धा ते आढळतात. ही तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणखी एकदा मी सांगतोय, दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर अँड मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. एक्झाम्पल्स त्याचे दिलेले आहेत, स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसियम. आणि महत्वाचं काय आहे? सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर व्हाईल सम आर फाउंड इन सलाइन वॉटर. म्हणजे गोड्या पाण्यामध्ये आणि खारट पाण्यामध्ये किंवा खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. दीज प्लांट्स युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. त्याची बॉडी कशी आहे बा? त्याची शरीर कसं असतं वनस्पतींचं? दीज प्लांट्स युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. मऊ व तंतुरूपी असते त्याचे शरीर. कसं असतं? मऊ आणि तंतुरूपी, फायबर लाईक बॉडी. व्हेरियस टाइप्स ऑफ फंगाय like yeasts and molds which do not have chlorophyll are also included in this group. म्हणजे फंगाय, कवक किंवा ईस्ट, किण्व. व्हेरियस टाइप्स ऑफ फंगाय लाईक ईस्ट म्हणजे किण्व, काही प्रकारचे किण्व हे जे काय आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल नसलं तरी सुद्धा त्याचा समावेश हा थॅलोफायटा या डिव्हिजन मध्ये. पाचवी कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय बघितली? व्हेरियस टाइप्स ऑफ फंगाय लाईक ईस्ट अँड मोल्ड्स. म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे कवकांमधले जे किण्व असतात
त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसलं तरी सुद्धा त्याचा समावेश या थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये होतो. म्हणजे पहिलं सब किंगडम क्रिप्टोगेमी, त्याच्यातले 3 डिव्हिजन जे आहेत त्यातली पहिली डिव्हिजन आपण थॅलोफायटा, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले आणि त्याचे एक्झाम्पल जे मी तुम्हाला सांगितले तुम्हाला इथे इमेज मध्ये दिसतात बघा. पहिला आहे इलोथ्रिक्स, नंतर सर्गॅसम आहे, नंतर वुल्वा आहे आणि त्यानंतर परत चारा आणि नंतर आहे स्पायरोगॅरा. ही तुम्हाला चित्रात दिसणारे जे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. कशाचे एक्झाम्पल्स आहेत हे? सब किंगडम क्रिप्टोगेमी मधले पहिली डिव्हिजन जे आहे थॅलोफायटा, त्या थॅलोफायटा डिव्हिजन मधले हे एक्झाम्पल्स आहेत. उलोथ्रिक्स, सर्गॅसिम, उल्वा, चारा आणि स्पायरोगॅरा. ठीक आहे. तर पहिला डिव्हिजन थॅलोफायटा, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला समजलेले असतील. आता नेक्स्ट दुसरी डिव्हिजन जी आहे ती दुसरी डिव्हिजन आहे ब्रायोफायटा. म्हणजे सब किंगडम क्रिप्टोगेमी मधली दुसरी डिव्हिजन ब्रायोफायटा. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय बा? दिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड अँफिबियन्स. म्हणजे ह्या ग्रुपमध्ये असणारे जे काय प्लांट्स आहेत त्यांना अँफिबियन्स म्हणतात. शब्द महत्वाचा आहे बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि शब्द लक्षात ठेवा. ब्रायोफायटा या डिव्हिजन मधले जे प्लांट्स असतात ते अँफिबियन्स असतात. जसं आपण बेडकाला म्हणतो बा, बेडूक जो आहे तो अँफिबियन म्हणजे पाण्यात सुद्धा राहतो आणि जमिनीवर सुद्धा, तसं हे प्लांट्स अँफिबियन्स आहेत, उभयचर आहेत. का? प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर द रिप्रोडक्शन. म्हणजे ते जमिनीवर सुद्धा असतात आणि पाण्यावर सुद्धा असतात. प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. त्यांच्या प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा? दीज प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक म्हणजे काय बघा? बहुपेशीय असतात आणि ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपेशीय आणि थॅलॉइड म्हणजे निम्नस्तरीय. ही सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दीज प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. नंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय बा? दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. म्हणजे त्याचं प्रजनन कसं होतं? स्पोर फॉर्मेशन. शब्द महत्वाचा, बीजाणू निर्मितीनं त्याच्यामध्ये प्रजनन होतं. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आहे द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज. म्हणजे ब्रायोफाइट या डिव्हिजन मध्ये असणारे जे प्लांट्स आहेत त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? फ्लॅट म्हणजे सपाट, रिबन लाईक, रिबन सारखं, लॉंग, विदाउट द ट्रू रूट्स, स्टीम अँड लिव्ज. म्हणजे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये आभासी असे स्वतः असणारे जे काही मुळं किंवा खोड किंवा पानं ही त्याच्यामध्ये नसतात. विदाउट ट्रू रूट्स, स्टीम अँड लिव्ज. ही त्याचं चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यानंतर पाचवी कॅरेक्टरिस्टिक्स काय बा? दे हॅव स्टीम लाईक और लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स. म्हणजे त्याच्यामध्ये दिसणारे, प्रत्यक्ष दिसणारे असे किंवा जसे आपले इतर वनस्पतींची जी काही मुळं असतात तशी मुळं नसली तरी सुद्धा कशा पद्धतीचं खोड किंवा मूळ असतं? दे हॅव स्टीम लाईक और लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स. तुम्हाला एक्झाम्पल नंतर मी चित्रात दाखवतोय त्यावेळी ते रायझॉइड्स कसे आहेत ते तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये रायझॉइड्स असतात. हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक्स काय बा? दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. जसं आपण बघितलं होतं सुरुवातीलाच क्लासिफिकेशनचा बेसिसचा विचार करत असताना की प्लांट्स मध्ये फूड आणि वॉटर म्हणजे अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी झायलम आणि फायलम असतं. तसं ह्याच्यामध्ये कुठलंही झायलम आणि फायलम नसतं. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. म्हणजे अन्न आणि पाण्याचं वहन करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या ऊती ह्याच्यामध्ये नसतात. नंतर एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल्स काय बा? एक्झाम्पल्स आर मॉस, फनेरिया, मर्चंटिना, अँथोसरस, रिसिया. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत बघा. मॉस, मर्चंटिया, अँथोसरस आणि रिसिया हे एक्झाम्पल्स आहेत. त्याचे तुम्हाला चित्र इथे दिसतील बघा. प्लांट्स ऑफ दी ब्रायोफाइट डिव्हिजन, त्यामध्ये मर्चंटिया दिलेला आहे तुम्हाला, अँथोसरस दिलेला आहे आणि इतर रायझॉइड्स तुम्हाला दिसते बघा. मगाशी म्हणलं मी इतर प्लांट्स म्हणजे जसे रूट्स असतात तसे तो तुम्हाला रायझॉइड्स दिसतील. काय आहेत ते? रायझॉइड्स आहेत. तर हे सेकंड डिव्हिजन ब्रायोफायटा, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले. आता ह्याच्यामध्ये हे तुम्हाला काही डायग्राम्स, मगाशी सुद्धा मी तुम्हाला डिव्हिजन थॅलोफायटामध्ये सुद्धा स्पायरोगॅरस त्याची डायग्राम तुम्ही काढून ठेवायचे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा प्लांट्स ऑफ ब्रायोफायटा डिव्हिजन मधले हे जे काय फनेरिया, मर्चंटिना, अँथोसरस जे आहेत
त्याचे टेक्स्टबुक किंवा तुम्हाला मी नंतर व्हिडिओ जो पाठवणार आहे त्याच्यावरून तुम्ही त्याच्या डायग्राम्स आणि नोट्स लिहून ठेवायचे आहेत. नेक्स्ट डिव्हिजन थर्ड टेरिडोफायटा काय सांगा, म्हणजे थर्ड डिव्हिजन किंवा तिसरा विभाग जो आहे तो टेरिडोफायटा. आता इथं तुम्हाला टेरिडोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत बा, क्रिप्टोगेमी मधली थर्ड डिव्हिजन आहे टेरिडोफायटा. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्लांट्स फ्रॉम धिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट्स. ह्याच्यामध्ये व्यवस्थित वाढ झालेली किंवा वेल डेव्हलप्ड मुळं किंवा रूट्स असतात, टीम असतात आणि लिव्स खोड आणि पानं की ज्याची व्यवस्थित वाढ झालेली असते असे रूट्स, टीम आणि लिव्स असतात. अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे किंवा स्पेशल ऊती त्याच्यामध्ये असतात, मग ते झायलम असतील किंवा फैलम असतील. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे बट दे डू नॉट बिअर फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. परंतु हे सगळं जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये फुलं येत नाहीत किंवा फळं येत नाहीत. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स फॉर्म अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सरफेस ऑफ द लिव्स. म्हणजे पानाच्या पाठीमागच्या बाजूला असणारे जे काय स्पोर्स म्हणजे बीजाणू निर्मितीद्वारे त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन किंवा प्रजनन होतं. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स फॉर्मड अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सरफेस ऑफ देअर लिव्स. पोस्टेरियर म्हणजे पानाचा पाठीमागचा भाग. त्यानंतर चौथी कॅरेक्टरिस्टिक्स काय बा, दीज प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली म्हणजे अलैंगिक पद्धतीने त्यांच्यामध्ये प्रजनन होतं. आणि अलैंगिक पद्धतीने प्रजनन होताना ते कशा पद्धतीचं आहे, स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली बाय झायगॉट. म्हणजे असेक्शुअली रिप्रोडक्शन जे होतं ते स्पोर फॉर्मेशन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते झायगॉट म्हणजे युग्मकाच्या मदतीनं. दे हॅव वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड जसं मगाशी मी सांगितलं की अन्न असेल किंवा पाणी असेल ते वाहून नेण्यासाठी वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम त्याच्यामध्ये असते. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत बा, एक्झाम्पल्स आर फर्न्स लाईक नेफ्रोलिथिस, मार्शलिया, टेरिस, ऍडेंटियम, इक्वेसेटम, त्यानंतर सेलेंजिनिया, लायकोपिडियम हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत डिव्हिजन टेरिडोफायटाचे. खाली तुम्हाला त्याचे चित्र दिसत आहेत बा. फर्न्स आहेत, त्यानंतर सेलिजिनिलिया, लायकोपिडियम आहे आणि स्पॉन्जिया इन्सोरी ऑन लिफलेट त्या पानांच्या भागावर तुम्हाला दिसतात. हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. तर डिव्हिजन तिसरी जी आहे टेरिडोफायटा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या. त्याच्या अगोदर ऑल दीज प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. दे आर कॉल्ड क्रिप्टोगेम्स ऍज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅन नॉट बी सीन. मगाशी म्हणजे आपण क्रिप्टोगेमचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले की ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शन हे कशाद्वारे होतं, स्पोर फॉर्मेशन बीजाणूद्वारे. दे आर कॉल्ड एज क्रिप्टोगेम्स. का त्याला क्रिप्टोगेम्स म्हणतात बा, ऍज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅन नॉट बी सीन. त्याच्यातला जो काही प्रजननाचा मुख्य ऑर्गन असतो तो दिसत नाही. त्याचाच अर्थ क्रिप्टोज म्हणजे हिडन म्हणजे लपलेला, म्हणून त्याला क्रिप्टोगेम्स असं म्हणतात. क्रिप्टोज म्हणजे काय, हिडन्स, आणि गेम्स म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. म्हणजे क्रिप्टो गेम्स मध्ये असणारे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात ते लपलेले असतात, दिसत नाहीत, हिडन असतात, म्हणून त्याला क्रिप्टो गेम्स म्हणलेले आहे. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरा जो प्रकार आपण बघतोय, दुसरा सब किंगडम, तो फेन्युरोगेमी. प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड एज फेन्युरोगेम्स. म्हणजे फेन्युरोगेम्सची व्याख्या काय आहे की अशा वनस्पती की ज्याच्यामध्ये स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन प्रजननासाठी विशिष्ट अशी रचना असते अँड प्रोड्यूस सीड्स आणि त्या बिया निर्माण करतात, त्यांना फेन्युरोगेम्स म्हणतात. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्मड विच कंटेन द एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड. म्हणजे त्याच्यामध्ये एम्ब्रियो तयार होतो त्या बियांच्या मध्ये आणि त्या बियांच्या मध्ये एम्ब्रियो तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये अन्न साठवलं जातं रिप्रोडक्शन नंतर. नंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स, ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड द स्टोर्ड फूड इज युज्ड फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो. म्हणजे त्या एम्ब्रियोच्या किंवा त्या गर्भाशयाच्या वाढीसाठी जे काय साठवून ठेवलेलं अन्न आहे ते नंतर वापरलं जातं आणि जर्मिनेशनसाठी. तिसरे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, डिपेंडिंग अपॉन फेदर सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट. बघा, बिया ह्या फळांच्या आत कवर्ड आहेत का
नॉट कवर्ड आहेत. ह्याच्यावरून फेन्युरोगॅमीचे दोन प्रकार आहेत, एक जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्त बीजी आणि अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्त बीजी. हे आपण मगाशी सुद्धा बघितले. आता आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. बघा, जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन. जिम्नोस्पर्मचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. तर जिम्नोस्पर्म डिव्हिजन पहिली, सब किंगडम कुठलं सांगा, फेन्युरोगॅम. त्यातलं पहिलं डिव्हिजन आहे जिम्नोस्पर्म. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, सदाहरित असतात. पेरिनियल अँड वुडी म्हणजे थोडक्यात लाकडासारखा त्याच्यामध्ये भाग असतो. देअर स्टीम्स आर विदाउट ब्रँचेस, त्याचे जे काही खोड असतं त्याला फांद्या नसतात. दे लिव्स फ्रॉम अ क्राउन. दीज प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लॉवर्स. त्याच्यामध्ये म्हणजे जसं आपण मेल फिमेल म्हणतो तसं स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक असणारे फुलं त्याच्यामध्ये असतात. ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. सीड्स ऑफ दिस प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग्स. त्याच्यावरती कुठलंही आवरण नसतं. दॅट इज दिस प्लांट्स डू नॉट फॉर्म फ्रुट्स अँड देअरफॉर कॉल्ड ॲज जिम्नोस्पर्म. त्याच्यावर कुठलंही आवरण नसतं आणि ते कुठल्याही प्रकारची फळं निर्माण करत नाहीत, म्हणून त्यांना जिम्नोस्पर्म म्हणलेलं आहे, म्हणजे अनावृत्त बीजी. जिम्नोस म्हणजे काय, नेक्ड. स्पर्म्स म्हणजे काय, सीड्स म्हणजे